आज आपण कोणत्याही राजकीय गप्पांच्या पलीकडे थेट जमिनीवर उतरून एका मतदारसंघाचं उमरखेडचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. हे फक्त आकडेवारीचं विश्लेषण नाही, तर ही गोष्ट आहे तिथल्या लोकांची, त्यांच्या आशा आकांक्षांची आणि त्यांच्या राजकीय वास्तवाची. जेव्हा हे दोन्ही एकमेकांना भिडतात तेव्हा काय घडतं हे आपण समजून घेणार आहोत. आपला हा प्रवास 6 टप्प्यांतून जाईल. आपण आधी उमरखेडची जमीन आणि तिथली माणसं समजून घेऊ. मग आकड्यांमधले संकेत शोधू. त्यानंतर मतदारांनी दिलेला कौल का दिला याचं विश्लेषण करू. लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे पाहू. आणि या सगळ्याच्या आधारावर शासनासाठी एक आराखडा कसा बनवता येईल हे बघून राजकारणाच्या पलीकडचा खरा उद्देश काय आहे यावर विचार करू. चला सुरुवात करूया. कोणत्याही राजकारणाचा पाया असतो तिथली माती आणि माणसं. उमरखेडला समजून घेण्यासाठी आधी तिथल्या जमिनीचा आणि लोकांच्या जगण्याचा पोत समजून घ्यावा लागेल. तर उमरखेड हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येतो विदर्भ. नागपूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ मुख्यत्वे ग्रामीण आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून. इथला अर्थकारण आणि समाजकारण दोन्ही शेतीच्या भोवतीच फिरतं. कापूस, सोयाबीन ही इथली मुख्य पिकं. आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न, मग ते कर्जाचे असोत किंवा पाण्याच्या टंचाईचे, हेच इथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की इथल्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा अनुसूचित जातीचा समुदाय आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचा आवाज हे सगळं निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करतं. उमेदवार त्याच समाजातून द्यावा लागतो. त्यामुळे हा फक्त एक नियम नाही, तर तो या मतदारसंघाची संपूर्ण राजकीय दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. चला आता जमिनीवरून थोडं वर येऊया आणि आकड्यांच्या जगात डोकावूया. कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. ते फक्त आपल्याला योग्य दिशेने विचार करायला लावतात. पाहूया उमरखेडची निवडणूक आकडेवारी आपल्याला काय सांगते. 2024च्या आकडेवारीनुसार उमरखेडमध्ये साधारणपणे 2,84,000 मतदार आहेत. हा आकडा म्हणजे निव्वळ संख्या नाही, तर हे ते आवाज आहेत जे या मतदारसंघाचं भवितव्य ठरवतात. आता इथल्या मतदारांची सामाजिक रचना बघितली तर साधारणपणे 18% मतदार हे अनुसूचित जातीचे आहेत. ते या मतदारसंघाचा राजकीय पाया आहेत. पण खरी निर्णायक भूमिका बजावतात ते इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, ज्यात प्रामुख्याने कुणबी आणि तेली समाज येतो. सोबतच अनुसूचित जमातीचे मतदारही महत्त्वाचे आहेत. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की जातीनिहाय मतदारांची कोणतीही अधिकृत अचूक आकडेवारी उपलब्ध नसते. हा भारतीय राजकारणाचा विश्लेषणातील एक मोठा डेटा गॅप आहे. त्यामुळे आपण जे आकडे पाहतोय ते उपलब्ध माहितीच्या आधारावरचे सर्वोत्तम अंदाज आहेत. आता इथली सत्तेची लय बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. उमरखेड कधीही कोणत्या एका पक्षाचा गड राहिलेला नाही. काँग्रेस, मग अपक्ष, परत काँग्रेस, नंतर सलग 2दा भाजप आणि आता पुन्हा काँग्रेस. सत्तेचा हा जो झोका आहे तो स्पष्टपणे दाखवतो की इथले मतदार कोणत्याही एका पक्षाला किंवा विचारधारेला कायमचे बांधलेले नाहीत. उमेदवार कोण आहे, त्याचं काम कसं आहे आणि त्यावेळची परिस्थिती काय आहे यावर ते आपला निर्णय घेतात. आपण मागच्या 7 निवडणुकांचे आकडे जरा जवळून पाहूया. विजयाचं अंतर म्हणजे मार्जिन आणि मतदानाची टक्केवारी म्हणजे टर्नआउट यांच्यात एक पॅटर्न दिसतोय. उदाहरणार्थ 2009 मध्ये जेव्हा मतदानाची टक्केवारी कमी होती तेव्हा भाजप मोठ्या फरकाने जिंकली. याचा अर्थ असा होतो की पक्षाचे कट्टर मतदार बाहेर पडले पण बाकीचे उदासीन होते. याउलट जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा लढत अधिक चुरशीची होते. 2024 मध्ये काँग्रेसने जवळजवळ 9% फरकाने जागा जिंकल्या. हे दाखवतं की त्यांनी एका मोठ्या वर्गाला आपल्याकडे आकर्षित केलं. ठीक आहे, तर आकडे काय सांगतात हे आपण पाहिलं. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ह्या आकड्यांच्या मागे दडलेली कारणं काय आहेत? मतदारांनी जो कौल दिला तो का दिला? ह्या जनादेशाची आपण आता चिरफाड करूया. सध्याच्या आमदारांच्या बाबतीत त्यांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत दुवे पाहिले की चित्र स्पष्ट होतं. महाविकास आघाडीचा पाठिंबा आणि अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व ही त्यांची मोठी ताकद आहे. पण दुसरीकडे पक्षांतर केल्यामुळे मतदारांच्या मनात जो विश्वासाचा अभाव निर्माण झालाय तो एक मोठा कमकुवत दुवा आहे. सोबतच कामाचा अनुभव कमी असल्यामुळे दाखवण्यासाठी फार काही नाही. राजकारणात जिंकणं महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं
लोकांचा विश्वास टिकवून ठेवणं. आणि हाच तो मुद्दा आहे. निवडणुकीनंतर विद्यमान आमदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यामुळे मतदारांच्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहिला, निष्ठेचा. कारण मतदारांनी एका पक्षाच्या विचारधारेला आणि चिन्हाला मत दिलेलं असतं. जेव्हा उमेदवार पक्ष बदलतो तेव्हा तो केवळ एक राजकीय निर्णय राहत नाही, तर तो मतदारांच्या विश्वासाला दिलेला तढा असतो. तर पहिलं स्कोरकार्ड आहे विश्वासाचं. आणि सध्या तोच विश्वास ढळमळीत झाला आहे पक्षांतरानंतर. निष्ठेवर प्रश्नचिन्ह लागलं आणि त्यामुळे विश्वासाचा आलेख खाली आला आहे. आता सर्वात मोठं आव्हान हेच आहे की हा बदल मतदारसंघाच्या विकासासाठी होता, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, हे मतदारांना पटवून देणं. दुसरा मुद्दा आहे तो कामाचा. आमदारांचा कार्यकाळ खूपच कमी आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर मोठी दखल घेण्यासारखी विकासकामं अजून नाहीत. त्यांनी काय कामं केली ह्याची कोणतीही सार्वजनिक तपशीलवार माहिती सहज उपलब्ध नाही, जो पारदर्शकतेच्या दृष्टीने एक मोठा डेटा गॅप आहे. आणि राजकारणात जर तुमच्याकडे दाखवण्यासाठी ठोस काम नसेल तर ती एक मोठी अडचण ठरू शकते. आणि तिसरा मुद्दा आहे प्रतिमेचा. इथे चित्र थोडं मिश्र आहे. एक तरुण अनुसूचित जातीचा नेता म्हणून त्यांची एक सकारात्मक ओळख आहे, जी विशेषतः तरुण आणि एससी मतदारांना आकर्षित करते. पण त्याचवेळी पक्षांतर केलेला नेता हा जो शिक्का बसला आहे तो त्यांच्या प्रतिमेला धक्का देतो. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही दुहेरी स्वरूपाची आहे. या दोन ओळखींमधला संघर्षच त्यांचं राजकीय भवितव्य ठरवेल. आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या लोकांच्या मनात कायम घर करून राहतात, म्हणजेच मतदारांच्या समस्या. या समस्या त्यांच्या स्मरणात कशा राहतात आणि मतदानाच्या दिवशी त्या कशा व्यक्त होतात हे समजून घेऊया. ही आहे उमरखेडच्या समस्यांची हीट मॅप. सर्वात जास्त तीव्रतेचे म्हणजे हॉट इश्यूज आहेत शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी. कर्ज, पाण्याची टंचाई, पिकाला भाव न मिळणं हे इथले सर्वात ज्वलंत मुद्दे आहेत. त्याखालोखाल ग्रामीण पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते आणि पिण्याचं पाणी याही मोठ्या समस्या आहेत. बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य हे मध्यम तीव्रतेचे मुद्दे आहेत. हे मुद्दे केवळ निवडणुकीच्या वेळी चर्चेत येत नाहीत, तर ते लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आतापर्यंत आपण समस्या काय आहेत, त्यांचं निदान काय हे पाहिलं. आता आपण उपायांवर बोलूया. एक प्रभावी शासन चालवण्यासाठी आणि पुढच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी एक स्पष्ट, कृतिशील आराखडा कसा असू शकतो यावर नजर टाकूया. कोणत्याही राजकीय यशाला टिकवून ठेवण्यासाठी एका चतुर्मुखी किंवा 4 स्तंभांवर आधारित रणनीतीची गरज असते. पहिला स्तंभ आहे इलेक्टोरल फ्रंट, म्हणजे थेट मतदारांशी संपर्क. दुसरा ऑर्गनायझेशनल फ्रंट, म्हणजे बूथ पातळीवर मजबूत संघटन. तिसरा नॅरेटिव्ह फ्रंट, म्हणजे लोकांपर्यंत एक स्पष्ट विजन आणि विकासाची गोष्ट पोहोचवणं. आणि चौथा रिसोर्स फ्रंट, म्हणजे प्रचारासाठी आवश्यक साधनसामग्री आणि नियोजन. या 4ही आघाड्यांवर एकाच वेळी सातत्याने काम करावं लागतं. ही रणनीती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एका शिस्तबद्ध वेळेच्या नियोजनाची, एका टाईमलाईनची गरज असते. निवडणूकपूर्व 90 दिवसांचा हा विन बॅक लॅडर बघा. पहिल्या 30 दिवसात तयारी, पुढच्या 30 दिवसात ग्रासरूट पातळीवर संघटन मजबूत करणं, त्यानंतरच्या 20 दिवसात प्रचाराची तीव्रता वाढवणं आणि शेवटच्या 9 दिवसात अंतिम जोर लावणं. प्रत्येक टप्प्याचं आपलं एक विशिष्ट ध्येय असतं. या संपूर्ण विश्लेषणातून काही प्रमुख शिफारशी समोर येतात. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी जाहीरपणे प्रयत्न करणं. पाणी आणि नोकरी यांसारख्या मूळ समस्यांवर लक्ष केंद्रित करणं, लोकांमध्ये अधिक मिसळणं, आपली प्रतिमा स्वच्छ ठेवणं आणि विरोधकांच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवणं. हे सगळं केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर एक चांगला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी आवश्यक आहे. आणि हे करताना प्रत्येक नागरिकाच्या गोपनीयतेचा आणि माहितीच्या अधिकाराचा सन्मान करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण आपल्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. निवडणुकीचे डावपेच, आकडेवारी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकसेवेच्या खऱ्या उद्देशाबद्दल बोलूया. खरं तर सर्वात मोठं आव्हान हे निवडणूक जिंकणं नसतं, ते तर फक्त एक माध्यम आहे. खरं आव्हान असतं त्या विजयाला एका अशा प्रशासकीय मिशनमध्ये रूपांतरित करण्याचं, ज्यामुळे लोकांच्या जीवनात खरोखरच मोजता येण्यासारखा सकारात्मक बदल घडेल. आकडे आणि रणनीती ही फक्त साधनं आहेत, साध्य नाही. साध्य आहे लोकांचं आयुष्य अधिक सुकर करणं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न.
आजच्या या सतत बदलणाऱ्या आघाड्यांच्या आणि पक्षांतरांच्या राजकारणात एखादा नेता मतदारांशी विश्वासाचं असं कोणतं नातं निर्माण करू शकतो जे केवळ एका निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता त्या पलीकडेही टिकेल? या प्रश्नाचं उत्तर केवळ राजकारण्यांनीच नाही तर आपण सर्वांनी मिळून शोधायचं आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 42 04 1602 वर कॉल करा. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स